गुड मॉर्निंग मित्रांनो. लॉंग टाइम झालं काही खास व्हिडिओ बनवला नाही. मी बॅक टू बॅक व्हिडिओ बनवत नव्हतो, बट आज से मी कंटिन्यू कर रहा हूँ अपना ट्रॅव्हल जर्नी. एक अशी जर्नी ज्यामध्ये मी तर एन्जॉय करणारच, बट त्याचबरोबर तुम्ही सुद्धा. म्हणून आज मी काहीतरी खूप स्पेशल व्हिडिओ घेऊन आलोय. मी चाललोय महाराष्ट्रामधल्या अशा गावामध्ये जे मी याआधी कधी पाहिलं नव्हतं आणि नाही कधी तिथे गेलो होतो. ते गाव म्हणजे कोकण. मी माझी बॅग भरली होती अगदी 2 दिवसांची, पण एक्साइटमेंट मात्र 10 दिवसांसारखी. आमची नाईटला ट्रेन होती CSMT ते वैभववाडी रात्री 8:30 वाजता. तसं मी लोकल ट्रेनने खूप ट्रॅव्हल करतो, बट एक्सप्रेसने आय थिंक 3rd ट्रिप असेल. भाई साहेब, स्टेशनवर एवढी गर्दी होती की वाटलं की सगळे लोक एकदाच कोकणात चालले की आहे. बट सम हाऊ कसं बसे आम्ही आज माझ्यासोबत आणखी 2 लोक या ट्रिपवर जॉईन होते. ते म्हणजे माझा भाऊ आणि आमचा फ्रेंड. तर आमचा हा मित्र या ट्रिपमध्ये खूप स्पेशल होता. का होता ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की समजेल. आता ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती की चढायलाच शक्य नव्हते, बट सम हाऊ कसे आम्ही आतमध्ये गेलो. बट येथे माझी लक भारी होती. आय गॉट अ विंडो सीट. पण हळूहळू गर्दी इतकी वाढली की मेरे को पैर रखने की भी जगह नहीं मिल रही थी. बेसिकली मला या ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करायचं होतं 12 घंटे. रात्री 10 वाजता ट्रेन निघते CSMT वरून. पण त्यामध्ये सगळा स्ट्रेस दूर करणारे आम्हाला काही कोकणातले फ्रेंड्स भेटले. कोकणामधली गाणी आणि भजने हे ट्रेनमध्ये ऐकायला भेटणं हे नेक्स्ट लेवल होतं. कोकणातली एक छान परंपरा जी ह्या मुलांनी भजने, कीर्तन आणि ढोल टाळ्यांनी दाखवून दिलं. मला असं वाटतं हे कोकणातील मुले जिथे जातात तिथे ही परंपरा चालू ठेवतात. जसं जसं टाइम जात होतं तसं जसं ट्रेनमधली गर्दी कमी होत होती आणि बाहेरचं वातावरण एकदम शांत, पक्ष्यांचा आवाज आणि थंड हवा. सकाळी 7:30 वाजता वैभववाडी स्टेशनवरती आम्ही उतरतो. तो ये है कोकण, जिसे गोल्डन सिटी ऑफ द मँगो कहा जाता है. म्हणजेच जस्ट जस्ट लुक ॲट दिस प्लेस. अभी आप लोग सोच रहे होंगे की ही कोणती जागा आहे आणि हा कोणता प्लेस आहे, राईट? तर हा आहे देवगड, जिथे मी चाललो आहे एका छोट्याशा गावामध्ये. ते म्हणजे पालेकरवाडी. बघा, पालेकरवाडीची हद्द इथनं स्टार्ट होते. आपण फायनली पालेकरवाडीच्या गावामध्ये एंट्री मारणार आहोत. पण इथले एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे काहीच, कारण की इकडे बघा सगळे, आत्ता जरी तुम्ही बघा नाही बघा, सगळे आंब्याची झाडं बघा भेटतील. बाहेरची सुंदरता तर एक साईडला होती, पण जेव्हा आम्ही गावामध्ये एंटर होतो तेव्हा आपण कोकणाचे वातावरण ॲक्च्युअल मध्ये फील करू शकतो. आपले पूरे भारत का लार्जेस्ट मँगो सप्लायर है ये देवगड, ज्याला आपण देवगडचा हापूस या नावाने ओळखतो, जिकडे सर्वात आधी चालू होतो मँगो सीजन. आणि ऐसे ही गाव में हम जाते 2 दिन के लिए. गावामध्ये जातात आमचे स्वागत काही असे होते जे नेव्हर एक्सपेक्टेड होते. हे का एवढं लांब आलोय याच्यासाठी तर हे मिठा फल. इथे येऊन आम्हाला 2 तासच झाले होते, बट आंबे खाऊन पोट मात्र भरलं होतं. भलेही कोकण मँगो साठी फेमस आहे, बट इथला नेचर, इथले झाडे, घरे, एव्हरीथिंग इज ग्रेट. यह आम के अलावा भी बहुत कुछ था. तर हे आहे चिकूचं झाड, जे एकदम घराच्या बाजूला होते. पिशवी भरली का? तर भरपूर चिकू आंबे पाहिजे तेवढेच. जाऊया जरा झाडावरती आंबे बिंबे, आंब्याच्या बागेमध्ये जाऊया.
तिथे पण आंबे खूप खायला भेटतील. आता जस्ट भरपूर खाल्ले. जाऊया ना नेक्स्ट मिशन था मँगो. चला मित्रांनो, फायनली आता आपण जाऊया. आता भर दुपार झालेलं आहे एकदम. आंब्याची बाग आणि फणसाची झाडं इथं खूप आहेत या गावामध्ये. आता जाऊया. आंबे ऑलरेडी सकाळपासून खूप खाल्लेले आहेत, चिकू पण खाल्लेले आहेत. आता इथं मोठ्या मोठ्या आंब्याच्या बागा आहेत. जाऊया आंबे तोडूया, झाडं तोडूया, खूप सारे आंबे खाऊया. हो काका इकडे बघा, हे बघा हे आंब्याचे बागायचे मालक आहेत आणि ती त्यांचे 2 चिरंजीव, एक छोटा एक मोठा, आणि हा आपला ब्लॉगर. चला बघूया. इथून आपली सर्वात मोठी आंब्याची बाग चालू होते. चला आंबे खाऊया. आता आमच्या हातामध्ये फक्त 2 दिवस होते पूर्ण कोकण एक्सप्लोर करण्यासाठी. सो आमचा क्विक प्लॅन झाला होता. पहिल्या दिवशी आम्ही संपूर्ण विलेज एक्सप्लोर करणार होतो अँड सेकंड डे आमचा काही वेगळा प्लॅन होता. तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल. सो फर्स्ट डे आमचा प्लॅन होता आम्ही जातो आंब्यांच्या बागेमध्ये. काय ते मॅन वर्सेस वाईल्ड चालू होत्या इथे पुरा जंगल. आणि आंब्याची बाग एवढी मोठी होती की आय वॉज लाईक वा. खरा आंबा असाच खायचा असतो. हे बघा, आंब्याच्या टॉप फांदीवरती चढलेलो आहे मी. एकदम टॉपला आहे. पडलो नाहीत ना खाली. हां, एवढ्या वरती तुम्ही कधी आला पण नसाल. दाखवतो तुम्हाला, 1 मिनटं थांबा, जंप करून दाखवतो इथून. हे बघा, बस इतना ही था. डॉन बस इतना ही कर सकता है. ये डॉन मुंबई का है, वो इतना ही कर सकता है. स्पेशल 2 दिवसाची सुट्टी घेऊन आलेलो आहे यासाठी. जरा बाग फिरूया आपण. इथून नंतर आपल्याला जायचं आहे, इथे एक गड आहे विजयदुर्गला पण जायचं आहे. 4 साईडून बेसिकली मी ऐकलं की 4 साईडून समुद्र आहे. समुद्रामध्ये विजयदुर्ग. तर आपण तिकडे पण जाणार आहे, पण ते उद्या जाणार आहे. उद्या पण आपण इथे याच गावामध्ये आहे बेसिकली. आता आज स्पेशली दिवस काढला आपल्याला. पूर्ण बाग, पूर्ण ह्या गावामध्ये पूर्ण जेवढे काही फिरण्यासारखे गोष्टी आहेत फिरण्यासारखे, जसे की ही बाग झाली. अजून ह्याच्या व्यतिरिक्त मंदिर पण आहे. महाराजांचं मंदिर पण इथे छोटंसं बांधलेलं आहे ह्यांनी वाडीमध्ये. ओके फणस. ओके आलो. जस्ट मिनिट. काय करतो? एवढी मोठी बॉर्डर केली बघा. या बॉर्डरच्या आतमध्ये जेवढे पण झाड आहेत ना, सगळे बाबा आपले नाही. आम्ही माहिती आहे का बघा, इकडे आम्ही माहिती आहे का, इथे तरी हाताला येतं ते फांदीला हात खिचून डायरेक्ट आंबे काढू होते. आम्ही आंबे कसे काढतो तुम्हाला दाखवतो बघा. तिकडे आंबा दिसला ना, बघ पडलं नाही. आली दगड मारून आंबा पाडतो बस. ना झाडं चढायचा प्रयत्न करत ना काही नाही. आता इथे एवढे झाडं आहेत ना, ते आंबे आहेत. टेन्शन नाही, वरती झाडाची पण गरज नाही. या बाग बघूया. खूप मोठी आंब्याची बाग आहे. संपूर्ण पाळेकरवाडी आंब्याने भरलेली आहे. कोकणामध्ये ही एक छोटीशी वाडी आहे. पण या वाडीमध्ये तुम्हाला सगळीकडे जंगल, मोठी आंब्याची झाडे, फणसाची झाडे पाहिजे ते बघायला भेटेल. स्पेशली त्यासाठी आम्ही एवढं लांब आलेलो आहे. मित्राचं गाव आहे आपल्या. एकदम मोठी बाग होती. एवढी मोठी बाग ती मी आजपर्यंत कुठे बघितली नव्हती. जिकडे नजर जाईल तिकडे आंबेच आंबे होते. हे झाड बघा. हा बघा, कोणता? हापूस आंबा, देवगड आंबा. सॉरी, आपला इथला कोकणामधील स्पेशल देवगड आंबा. आता हे सध्या काही आंबे कच्चे आहेत, आपण तोडू शकत नाही डायरेक्टली. कॅमेरावर तुझा हात आलेला आहे, कॅमेऱ्याची वाट लावली. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे कोकणामध्ये एक छोटासा वाडी आहे. जसं की मी तुम्हाला बोललो, तर बेसिकली आपण मुंबईवरनं निघालो तर रात्री येताना आपण कोकण कन्या ट्रेन पकडून आलेला आहे इथपर्यंत. ट्रेनला बेसिकली जाम गर्दी होती, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. एवढी गर्दी होती ना, सीट तर बसायला भेटली होती, एकदम भारी सीट होती. मला वाटलं आता एकदम आरामात आपण ट्रॅव्हल करू शकतो. पण थोड्या वेळाने बघतो तर काय, सगळे एवढी गर्दी झाली की सगळा ट्रॅव्हलचा एक्सपिरियन्स एवढा बॅड होता ना, तुम्हाला कळलेलंच व्हिडिओमध्ये. वैभववाडीमध्ये आम्ही उतरलो सकाळी आणि तिथून आपण बेसिकली पकडली आपली
त्या गावामध्ये काय बोलतात माहित नाही, आमच्याकडे डुगडुगं बोलतात. डुगडुगं पकडलं टमटम आणि तिने आलो थेट एक गाव आहे तिथून वापस एस टी पकडली. खूप लांब आहे यांची वाडी. त्या वाडीपर्यंत यायला आम्हाला कमी कमी 1-1.5 घंटा प्रॉपर लागला. लांब आहे पण खूप मजा आली. थोडा ट्रॅव्हलला थोडा येताना खूप त्रास झाला, पण जाताना आता आम्ही ट्रॅव्हल्स बुक केलेले आहे, काय फरक पडणार नाही. जाताना आता आमची ट्रॅव्हल्स आहे. ट्रॅव्हलचा एक्सपिरियन्स काय अलगच असणार आहे. त्यानंतर आमचा नेक्स्ट प्लॅन होता. अजूनही आमच्याकडे खूप दिवस बाकी होता, तर आम्ही इथून जातो नारळाच्या झाडाकडे. त्या गावामध्ये एक नदी होती आणि त्या नदीच्या चारही साईडून नारळाची झाडे. पण आहे शेतामध्ये इथं तिकडे जायचं आहे. त्या साईडला नदी आहे. सगळ्या नारळाचे माडाची झाडं दिसतील इकडे. नदीच्या चारही साईडून माडाची झाडं. पण तिकडे जाऊया आता. काय करतोय रे? चवळे दाखव. हिंदी शेती चवळी 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 हिंदी शेती. नारळाची झाडे तर खूप होती, पण त्या झाडावर चढणारा माणूस कोणीच नव्हता. पण मी ठरवलं एवढ्या लांब आलो आहे तर पाणी तर पिणार. मग काय, बहुत बडा रिक्स लिया अभी. आता वरती चढायला आपल्याला. कधी चढलो नाही आता. अरे अरे कोयता कोण हे कोयता दे. आता हे झाड खूप मोठे होते. कसा बसा मी प्रयत्न केला पण चढणे इम्पॉसिबल होते. पण मी ठरवलं होतं नारळाचं पाणी तर पियायचं. तर अजून एक झाड होतं, ते खूप छोटं होतं. देन आय डिसाईड या झाडावर तर नक्कीच चढायचं. दिल की जो बातें है बातें जो दिल की है. अबे यार वर जाऊन बस. आज तो मैं नारळ तोडके रहे. नारळ आज काढणार. ए काय तो आंबा आहे का? दगड पाडतो पकड. आता काढणार. आत्ता झाला काम. हा गोल फिरवायचा गोल फिरवायचा. नारळ आहे. हा ते तुझ्या माग माग ते बारके आहेत ना ते. नारळ आहे तुझ्या माग 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 पाणी आहे माग. आता फायनली मित्रांनो नारळाच्या झाडावरती चढलेलो. पण काय सांगू यार, पुरा लाल झालंय बघा. पूर्ण छाती बिती सगळं लाल झालं. नारळ पाणी पिणं पण किती हार्ड आहे काहीच. बोललो चढूया, चढायला कोणीच नव्हतं. वरती चढलो खरं पण संपूर्ण बॉडी पूर्ण हात बीत सर्व लाल झाले. तुम्हाला इथं दाखवतो. आता मी जिथे आलोय ना समोर जो नजारा आहे तुम्हाला दाखवतोय बघ. नदी आणि ह्या नदीच्या बाजूलाच तुम्ही बघा ना इथे सगळे नारळाचे झाडे, सर्व नारळ. एवढे नारळाचे झाडे आहेत, खूप नारळ आहेत, पण ते काहीच करू शकत नाही. वरती चढायला कोणीच नाही. आणि वरती चढलो तरी एवढी मेहनत आहे ना. एक छोट्याचं झाडं चढायला पण किती मेहनत आहे. बेकार हाल होतं ते. एकदम पूर्ण लाल झाले बॉडी. नारळ पाणी पिलं असं नाही की नाही, थोडं पाणी पिलं पण अजून मन नाही भरलेलं. देन वॉट, पाहिजे तितके नारळ आम्ही तोडले. पण यामध्ये एक ट्विस्ट होतं गाईज. हे नारळाचं झाड होतं दुसऱ्यांचं, त्यामुळे आम्हाला नारळ इथून नेणे एक मिशन होतं. आणि त्या मिशनसाठी आम्ही हा जुगाड लावला. मित्रांनो फायनली आपल्याला एक झाड भेटलं शेवटी. वापस चढले आहे बघा. फुल जुगाड केलेला. इथं गावातले लोक आहेत. हा झाड आपला नसल्यामुळे थोडा जुगाड करायला लागला. उघडं जायला लागले मला आता. गावातल्या लोकांनी बघितलं काय बोलतील.
आपल्या गावात पण उघडा नको झालं. कोकणची माणसं साधी होळी. आपण काय पण असो, नारळ पाणी भेटलं हे इम्पॉर्टंट आहे. घरी जाऊन एकदम चिल मध्ये. तर हा होता आमचा डे फर्स्ट. होप यू लाईक. आणि डे 2 बी लवकरात लवकर येणार आहे. आणि डे 2 मध्ये आपण जाणार आहोत विजयदुर्ग किल्ल्यावरती. तर हा व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या डे 2 मध्ये. बाय बाय.